मी केलेला कंटाळा आज मलाच महागात पडला. सकाळी उठले आणि किचन मध्ये जाऊन बघतो तर काय किचनवर एवढा सगळा पसारा. आता रात्रीची कामं पेंडिंग ठेवून झोपणार तर हे असं होणारच. त्यात सकाळी सकाळी एवढी गडबड असते. टिफिन बनवायचा, रिद्वीला रेडी करून स्कूलला सोडून यायचं आणि हे सगळा पसारा. मग पटापट आवरून घेतलं तेव्हा कुठे स्वयंपाक करायला जरा बरं वाटलं. सगळी कामं आवरली, रिद्वीला स्कूलला सोडून आले आणि मस्तपैकी रेडी होऊन थोडा वेळ व्लॉग एडिट केला आणि म्हटलं चला आता थोडा वेळ आहे तर हे टीव्ही युनिट आवरून घेऊ. टीव्ही युनिटवर कितीही आवरलं ना तरी जसा तसा पसारा होऊन जातो आणि 5 मिनिटचं काम होतं, पण काम करायचं म्हटल्यावर सॉंग्स तर पाहिजेच ना लावायला. मग सॉंग लावण्यातच 15-20 मिनिट वाया घातले आणि तेव्हा कुठे मग ते आवरायला घेतलं. आणि मला खूप जणांचे मेसेज आलेत की रिद्वी कोणत्या स्कूलमध्ये जाते, कोणत्या पॅटर्न मध्ये शिकते. आता स्कूलचं नाव तर फॉर द सेफ्टी रिझन मी सांगू शकत नाही, पण माझ्या घराजवळच एक प्री स्कूल आहे, तिथे मी तिला टाकलंय आणि त्यांच्याकडे ना कॅम्ब्रिजचा सिलेबस आहे. ती ऍक्च्युली ज्युनियर केजीला होती, म्हणजे मिड टर्म तिचं मुंबईत झालं आणि हाफ सेमिस्टर तिचं बँगलोरमध्ये झालं. आता ती सिनियर केजीला जाणार आहे, सो फर्स्टला मी विचार करेल की तिला कोणत्या बोर्डला टाकायचं. आणि आज तर मॅडमला हा ग्रुप फोटो मिळाला होता ना, त्यामुळे जामच खुश होती. आणि ती आली म्हटल्यावर टीव्ही युनिटवर पसारा होणारच. फॉलो केलं नसेल तर नक्की फॉलो करा. बाय.